कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा गोष्टींचा शनिवार अंतर्गत सादर करीत आहे तुम्हाला आवडणाऱ्या छान छान गोष्टी। अनामिका महेंद्र लोणबले। मी आज माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा। मी इयत्ता 7व्या वर्गात शिकत आहे। मी आज तुम्हाला कथा सांगणार आहे। माझ्या कथेचे नाव राम आणि श्याम। रविवारचा दिवस होता। राम आणि श्याम जंगलामध्ये फिरायला जाणार होते। त्यांनी जंगलात जाण्यासाठी निघाले। जाता जाता त्यांना एका अस्वलीचे आवाज ऐकू आले। राम आणि श्याम खूपच घाबरले आणि श्याम म्हणाला, आता श्यामला झाडावर चढता येत होता आणि रामला नव्हता चढता येत। श्याम झाडावर चढला आणि रामला त्याची आजी कथा सांगितली होती ते कथा आठवून तो खालती झोपी गेला आणि आपली श्वास थोडा वेळ बंद करून राहिला। तेवढ्यात अस्वल आली आणि रामच्या भोवताल फिरू लागली आणि त्याच्या कानामध्ये गोष्ट सांगितली आणि निघून गेली। मग राम पण उठला आणि श्याम झाडाखाली आला। श्याम रामला विचारला, राम तुला अस्वलने कानामध्ये काय सांगितला? तर राम म्हणतो की संकटाच्या वेळी जो मित्र मदत करतो तोच आपला खरा मित्र असतो। या कथेचे बोध शक्तीपेक्षा युक्तिबद्ध। धन्यवाद। मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे। माझ्या कथेचे नाव आहे आजीबाई आणि घोडा। एक दिवशी आजीबाई मुलीच्या गावाला जाण्यासाठी निघाली। एक दिवस आजीबाई मुलीच्या गावाला जाण्यासाठी निघाली। जाता जाता तिला एक कोल्हा भेटला। कोल्हा म्हणतो, आजीबाई तू कुठे चाललीस? आजीबाई म्हणतो, मी मुलीच्या गावाला चाललो। आता तर तू कशी जाणार? मी तर तुला खाणार। आजीबाई म्हणतो, मी मुलीच्या गावाला जाऊन वडे भाकर खाऊन मटण मच्छी खाऊन येतो, तेव्हा मला खाशील? मग कोल्हा म्हणतो, तू कशी शिकली असतेस ते? म्हणतो आजीबाई म्हणतो, हो मी इथूनच येतो, मला रस्ता कुठून आहे? आता तर जंगल आहे। आणि जाता जाता अजून एक वाघ भेटतो। वाघ म्हणतो, आजीबाई कुठे चाललीस? आजीबाई म्हणतो, मुलीच्या गावाला जाता। वाघ म्हणतो, आता तर मी तुला खाणार। आता मी मुलीच्या गावाला जाऊन मटण मच्छी खाऊन येतो, तेव्हा मला खाशील? मग जाता जाता अस्वल भेटतो। अस्वल म्हणतो, आजीबाई कुठे चाललीस? मी मुलीच्या गावाला जात आहो। अस्वल म्हणतो, आजीबाई तू आता तर कशी जाशील? मी तुला खाणार। आजीबाई म्हणतो, मी मटण मच्छी वडे भाकर खाऊन येतो, तेव्हा तू खाणार। मग जाता जाता तिच्या मुलीच्या गावावर मुलगी पाणी भरत राहते। मग तेवढ्यात मुलगी आई म्हणत येतो आणि पाठवायला पाणी देतो। मग 2 दिवस राहतो आजीबाई 2 दिवस राहतो मुलीच्या गावाला। मग मानवावर असलेला ठोकरा म्हणतो, आजीबाई थांब, मला पण घेऊन जा सोबत। म्हणतो काहून? म्हणते रस्त्यामध्ये तुला रोज शिकारी भेटले आहे खायसाठी तुला, तर मला घेऊन जा। माझ्या अंगात दुसरी अर्ध्या रस्त्यात तुला जाशील। म्हणते ठोकऱ्याला पकडते आणि जाते अर्ध्या रस्त्यातून घुसते आणि ठोकऱ्याला म्हणते, चल रे ठोकऱ्या, पाणी पेशी म्हणते। मग जाता जाता एक वाघ भेटतो। वाघ तर घेऊनच करतो, पण कोल्हा कधीच भीत नाही। कोल्हा आदळतो आणि आजीबाईला म्हणते, वा हुशार आहेस आजीबाई, आता तर मी तुला खाणार। म्हणते मग आजीबाई म्हणते, मला तू आताच नको खाऊ, पहिले काळ्या आणशील जा। म्हणते काळ्या आणते। मग तिथे एक झाड भेटत आहे, त्याचं इस्तो आहे। म्हणते इस्तो पण आणते। मग जाते, पण तिथं आजीबाई नाही राहत, पळून जाते। मग आपल्या गावाला पोहोचते। या शक्तीपेक्षा। My name is Kanchan. I am telling about story. My story name is Mr. Sun Goes on a Holiday. One day the sun took a holiday. It suddenly disappeared from the sky. Darkness covered the earth. All living things need the sun. They could not live without sun. This sun felt very sad and shine again. Everyone was happy now. Moral this story: our duty is our responsibility. Thank you. नमस्कार, माझे नाव ईश्वरराय कृष्ण सरकार। मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे कष्टाची कमाई।
त्याला खोटे बोलायची सवय होती. एके दिवशी त्याच्या बाबाला काम होतं म्हणून तो त्याचा बाबा त्याला म्हणाला की हे गाई तू रानात चरायला ने. नंतर म्हणाला हो आणि तो रानात गाई चरायला नेले. तसेच काही दिवस गेले. एके दिवशी त्याला कंटाळा येऊ लागला. तो म्हणाला आता आपण एक खोटं बोलू. मग तो बोलू लागला वाघ झाला वाघ झाला. सगळे गावकरी गाड्या गाडी घेऊन रानात निघाले आणि त्याचा काका म्हणते